आम्ही समर्थ. चला आपण खिचडी बनवूया. ही शाबू भिजवून घेतला 1 वाटी 2 तास, म्हणजे चांगला मऊ होतंय. भिजवून घेतल्यावर 2 बटाटे कट करून घेतलेत स्वच्छ धुवून. 10-12 मिरच्या आहेत, तेल आहे आणि शेंगदाण्याचा कोट आहे. चांगले शेंगदाणे लाल भाजून घेतलेत, म्हणजे शेंगदाण्याने खिचडी चव होती चांगली. आणि मीठ आहे, मीठ पण घेतलं आहे. लालसर शेंगदाणे भाजून घेतले होते. त्याला आपण कढई ठेवली गॅसवर. त्यात आपण तेल टाकून घेऊ 2 माप. आमची लोखंडाची कढई, लोखंडाच्या कढईमध्ये शाबू चांगला बनतोय, सुटसुटीत होतोय, चव पण चांगली लागते लोखंडाच्या कढईमध्ये. बटाटा टाकून घेऊ आपण. बटाटा तेलामध्ये चांगलं भाजून घेऊ, परतून घेऊ. त्याला लाल कलर येईपर्यंत, म्हणजे शिजेपर्यंत. बटाट्याने खिचडी चव लागते. त्यात मीठ टाकू. मीठ टाकलं की बटाटा चव होतोय, लवकर भाजतो पण तेलात. माझं चॅनल आवडत असलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ऑर्डर द्या. हिरवी मिरची टाका. हिरवी मिरची टाकली, चुकून शब्द आला आहे. हिरवी मिरची टाकली की हलवून घेऊ आपण. ते मिक्स करून घेऊ एकजीव. म्हणजे सगळ्या बटाट्याला तिखट लागते मिरची भाजली की. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाका. चांगलं मिक्स करून घेऊ. आता शाबू टाकू आपण भिजलेला. चांगला भिजलाय बघा आपला मऊसर. 1 वाटी शेंगदाण्याचा कूट टाकू आपण आणि थोडंसं मीठ टाकू आणि चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतला की चांगला एकदम मोकळा होतोय शाबू. बघा आपला कसा सुट्टा सुट्टा झाला शाबू. एकदम मस्तपैकी हलवून घेतला. एकजीव झाला की चव लागते. शेंगदाण्याचं कूट चांगलं लाल बारीक असं भाजायचं, म्हणजे शाबू चव लागतोय. शेंगदाणा चांगलं भाजलं म्हणजे साबुदाणा चांगला चव लागतो. बघा आपला किती छान झालाय शाबू. एकदम मोकळा मोकळा झाला आहे. 1 वाटी शाबू, 2 बटाटे, 10-12 हिरव्या मिरच्या, त्यामुळं चांगला होतोय. त्याच्यावर 5 मिनटं झाकण ठेवू. चांगली वाफ येते शाबूला. आता झाला आपला शाबू तयार खाण्यासाठी. चांगला असं हलवून घेऊया परत एकदा. त्याला चांगली वाफ बसली. आता चांगला वाफाळलाय. झाला आपला शाबू तयार. बघा किती छान झालंय. देवासाठी थोडासा वाटीत काढून घेऊ आपण. झाला खाण्यासाठी शाबू तयार. आता बघा किती छान झालाय शाबू खायला.